मस्त क्रिस्पी बनलेली आहे भरलेली भेंडीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला आज आपण बनवूया भरलेली भेंडीची भाजी। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होते 10 मिनिटात। मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे, छान कवळी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे। आता तिला कट करून घ्यायचे आपल्याला। मागची आणि पुढची साईड काढायची आणि मधल्या साईडने कट करून घ्यायची। शक्यतो बारीक भेंडी घ्यावी, मोठी असेल तर 2 तुकडे केले तरी चालतात। अशा प्रकारे शक्यतो भेंडी धुवून कोरडी करून घ्यावी कपड्याने पुसून, नाहीतर मग चिकट होते कापताना। अशा प्रकारे मी पाव किलो भेंडी कापून घेतलेली आहे। तर चला आता आपण मसाला बनवूया। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी छोटी वाटी, थोडी बनवते मी म्हणून थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत। क्वांटिटीनुसार आपल्याला जर जास्त बनवायचे असेल तर जास्त घ्यायचे। तर काढून घ्यायचे आपल्याला एका डिशमध्ये। आणि आता अर्धी वाटी तीळ भाजायला घेतलेले आहेत, तीळ भाजून घ्यायचे। मी खोबरं नाही वापरते, मी फक्त तीळ आणि शेंगदाणे वापरते। अशा प्रकारे आता ह्याला कुटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण कुटल्यामुळे छान टेस्ट लागते, त्यामुळे मी शक्यतो कुटून वापरते शेंगदाणे वगैरे। आता थोडंसं बारीक झालं की आपल्याला त्यामध्ये लसूण घालायचं। स्टार्टिंगला जर लसूण घातला तर मग ते बारीक होत नाही। लसूण टाकल्यानंतर ओलं होतं, मॉइश्चर निघतं त्याचं। अशा प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे आता व्यवस्थित। आता हा कूट आपल्याला काढून घ्यायचे ताटामध्ये। त्यामध्ये आपल्याला आता लाल मिरची पावडर घालायची, काश्मीरी लाल, कलर येण्यासाठी वापरली थोडीशी मी। नंतर हळदी टाकायची, आपण घरी बनवलेला मसाला टाकायचा 1 चमचा, अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे मी, 1 चमचा मसाला, चवीपुरतं मीठ आपल्याला हवं त्या प्रमाणात, आणि बारीक कापलेली कोथिंबीर। ते मिक्स करून थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। तर भेंडीला मसाला बसेल इतकं घालायचं, जास्त नाही घालायचं आहे आपल्याला पाणी। जास्त जर घातलं तर नाही, चिकट होते थोडीशी भेंडी, त्यामुळे थोडंसंच घालायचे। आता आपल्याला भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मस्त। थोडासा मसाला मी शिल्लक ठेवणार आहे कोटिंगसाठी। नंतर भेंडी शिजत आल्यानंतर आपल्याला शेवटला थोडंसं टाकायचं। तो भरून झालेली आहे आता भेंडी। आता पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तापल्यानंतर। 3-4 चमचे तेल टाकले, त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी। कच्ची जर टाकली तर आल्याचा जरा जास्त वास येतो, त्यामुळे मी अगोदर टाकलेले आहे। अगोदर नाही वापरले, नंतर टाकलेले आलं लसूण पेस्ट। आता पेस्ट परतलेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची। मस्त क्रिस्पी बनते खालची साईड। आता कमी फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायची। मस्त छान वाफळलेली आहे, मस्त वाफेवर व्यवस्थित भाजली जाते। खूप छान
सगळे अशी पलटी करून घेतलेली आहे. आता परत थोडीशी 1 ते 2 मिनिट परत झाकून ठेवायची आपल्याला. आता झालेली आहे, व्यवस्थित पाहू शकता मस्त झालेली आहे. आता आपण ते शिल्लक ठेवलेला मसाला वरतून टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हाला रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा. माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही सूचना असतील तर नक्की कळवा. वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपले भेंडी तयार आहे सर्व करण्यासाठी. मस्त पाहू शकता किती छान बनलेली आहे, झटपट एकदम. मुलांना खूप आवडते भरलेली भेंडीची भाजी. नाहीतर एरवी दुसऱ्या भेंडीची भाजी केली तर नाक मुरडतात. मस्त बनलेले आहे. चला आता असेच भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मी बनवलेल्या रेसिपी बनवा आणि खात राहा. मस्त राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.